मराठवाड्यात इंधन टंचाईचा गंभीर परिणाम, पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांमध्ये होणारी हाणामारी, शेतकरी आता संकटामध्ये आपल्याला राज्यात दिसत आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली असून आता या परिस्थितीने गंभीर स्वरूप असं प्राप्त केलं आहे। ग्रामीण भागात तर स्पष्टपणे दिसू लागले आहे की मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये डिझेल टंचाईने तीव्र स्वरूप धारण केलं आहे। शेतकरी, वाहन चालक, सामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत। पेट्रोल पंपावर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत, तर अनेक नागरिक हातात कॅन घेऊन तासनतास उभे राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। परभणी जिल्ह्यात ही परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे। शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असतानाच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पंप, जनरेटर आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रांसाठी डिझेल मिळणे आता जवळपास कठीणच झाले आहे। परिणामी शेतकऱ्यांची शेतीची कामे ठप्प पडण्याची वेळ आली आहे। पेरणी, फवारणी आणि पाण्याच्या व्यवस्थेसाठी आवश्यक असलेले डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत दिसत आहे। मानवत तालुक्यातील रोडीपाटी परिसरातील एका पेट्रोल पंपावर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसून आले। डिझेल भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या काही नागरिकांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला, मात्र काही वेळातच या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याचे सांगितले। काहींनी एकमेकांना ढकलाढकली करत मारहाण केली, तर पेट्रोल पंप परिसरात काही काळ भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते। या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते। नागरिकांचा संताप दिवस दिवस वाढत दिसत आहे। चालकांनाही ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे। काही पेट्रोल पंपावर तर डिझेल उपलब्ध नाही असे फलक लावण्यात आले आहेत। शेतकऱ्यांची अवस्था विशेषतः गंभीर झाली आहे। आधीच अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चात वाढ आणि आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता डिझेल टंचाईचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। अनेक शेतकरी ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळवण्यासाठी गावोगाव फिरत असल्याचे चित्र समोर आले आहे। काही ठिकाणी नागरिकांनी रात्रीपासूनच पेट्रोल पंपाबाहेर लांबच लांब अशा रांगा लावण्याला देखील सुरुवात केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये हे जे युद्ध आहे हे सध्या या संपूर्णपणे इंधनच्या त्रुटीसाठी कारणीभूत असताना दिसत आहे। नुकताच भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील संपूर्ण भारतवासियांना एक आवाहन देखील केलं होतं की इंधनचा जपून वापर करा, आता तुरळकच इंधन आपल्याकडे अवेलेबल आहे। अशा या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना आवाहन केलं होतं। त्यासोबतच सोन्याची खरेदी देखील 1 वर्षापर्यंत करू नका या पद्धतीचं आवाहन देखील नरेंद्र मोदी यांनी केलं होतं। मात्र या सर्व गोष्टींचा परिणाम असा दिसून येत आहे की लोकांना पेट्रोल डिझेलसाठी अक्षरशः मारामारी देखील करावी लागत आहे। आता तुम्ही बघू शकता, तुम्ही बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील बघितले असतील की ज्या पद्धतीनं परभणी जिल्ह्यामध्ये काही पेट्रोल पंपांवरती नागरिकांमध्ये मारामारी झाली, कॅनीने मारामारी झाली, त्यामध्ये एका व्यक्तीला मारताना आपल्याला दिसत आहे। या पद्धतीचे सध्या बऱ्याचशा ठिकाणी असे वातावरण आपल्याला दिसत आहे। त्याच पद्धतीनं पुण्यामध्ये देखील जनता कर्फ्यू या पद्धती जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। 4 ते 5 व्यक्ती एकसोबत फिरण्यास आता एकदम मनाई करण्यात आलेली आहे। जर असा घोळका काही ठिकाणी दिसला तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहे। हे संपूर्ण प्रकार यामुळे होत आहे की लोकांनी या इंधनाच्या विरोधामध्ये आंदोलनं करू नये, त्यांना कुठेतरी आळा घालण्यात यावा, यासाठी या पद्धतीचे देखील जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा। भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।